मैं आपको कुछ बातों को आपके सामने रखना चाहता हूँ। आणि मी काही गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे. आप ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. मैं आपको आज शमशोन के जीवन के विषय में आज बात करने वाला हूँ. आणि मी शमशोनाच्या जीवनाविषयी तुमच्या सोबत बोलणार आहे. उसके लाइफ के अंदर कैसे प्रभु ने उसको चलाया आणि त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याला कशा पद्धतीने चालवलं और कैसे उसने अपने अभिषेक को खो दिया. आणि त्याचा अभिषेक त्याने कशा पद्धतीने गमावला. शमशोन जो एक व्यक्ति है जो बाइबल में लिखा हुआ है, न्याय की किताब में, शास्त्र की किताब में, आणि शास्त्रेच्या पुस्तकामध्ये शमशोन नावाचा एक व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे, जो उसके जन्म से पहले ही परमेश्वर ने उसके विषय में बता दिया था. आणि जन्माच्या अगोदरच त्याच्याबद्दल परमेश्वराने सांगितलं होतं. परमेश्वर ने उस विशेष व्यक्ति को इज़राइल लोगों को छुटकारे के लिए उसको खड़ा किया. आणि देवाने इस्रायलाच्या सुटकेसाठी त्याला विशेष करून उभं केलं होतं. और वो उसकी कमजोरियों के बावजूद भी, उसके जीवन में बहुत सारी कमजोरियां थी आणि त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच कमजोरी होत्या, फिर भी परमेश्वर ने उसको एक शक्तिशाली रूप में उसको खड़ा किया. तरी सुद्धा परमेश्वराने त्याला एका शक्तिशाली रूपामध्ये त्याला उभं केलं. और प्रभु उसके जन्म से पहले ही परमेश्वर ने उसकी योजनाओं को प्रकट कर दिया था. आणि त्याच्या जन्माच्या अगोदरच त्याच्याबद्दलच्या योजना परमेश्वराने प्रकट केल्या. उसकी माता को दर्शन दिया त्याच्या आईला ते दर्शन दिलं. और एक विशेष उद्देश्य के लिए ये बेटा इसका जन्म होने वाला है उसको बता दिया गया. आणि विशेष उद्देशासाठी त्याचा जन्म होणार आहे अशा पद्धतीने त्याच्या आईला सांगण्यात आलं. उसके जन्म से पहले ही उसकी पक्की योजनाएं परमेश्वर ने बना लिया था. त्याच्या जन्माच्या अगोदरच देवाने योजना बनवली होती. उसी प्रकार आपके जीवन में भी त्याच पद्धतीने तुमच्या जीवनात सुद्धा परमेश्वर की अद्भुत योजना है. परमेश्वराची अद्भुत योजना आहे. आप ऐसे ही यहाँ इस दुनिया में नहीं आए. असंच तुम्ही ह्या जगात आलेला नाहीये. परमेश्वर ने आपको उसकी पक्की योजनाओं के साथ इस संसार में भेजा है. आणि परमेश्वराने त्याच्या तुमच्याबद्दलची जी योजना आहे, एक पक्की आहे, ती योजना सहित तुम्हाला पाठवलेला आहे. यिर्मयाह 1:5 कहते हैं कि गर्भ में रचने से पहले ही मैंने तुझ पर चित्त लगाया. आणि यिर्मयाह 1:5 मध्ये सांगितलेलं आहे, गर्भाशयामध्ये जाण्याच्या अगोदरच माझं तुझ्यावर लक्ष आहे. तू उत्पन्न होने से पहले ही मैंने तुझे अभिषेक किया. तू उत्पन्न होण्याच्या अगोदरच तुला मी अभिषेक केलेला आहे. और मैंने तुझे जातियों का भविष्यवक्ता ठहरा है. आणि मी तुला संदेष्टा बनवलेला आहे. आपके लिए परमेश्वर की योजना यही है कि आप एक अभिषिक्त बनकर परमेश्वर के लिए भविष्यवक्ता बने. आणि तुमच्यासाठी हीच योजना आहे की तुम्ही देवाचे अभिषिक्त बनून संदेष्टा बनावं. आप इस दुनिया में कोई दुर्घटना की वजह से नहीं आए. आणि तुम्ही ह्या जगामध्ये कुठली तरी दुर्घटना त्याच्याबद्दल आलेला नाहीये. शायद आपके माता पिता ने चाहा कि आप नहीं चाहिए उनको, उनके आपके माता पिता ने कहा होगा कि शायद मुझे लड़का चाहिए और लड़की हो गई. आणि तुमच्या आईवडिलांनी त्यांची अशी इच्छा असेल की मला मुलगा हवा आहे, मुलगी नको आहे. और कुछ माँ बाप की ऐसी इच्छा होगी कि मुझे लड़की चाहिए, लड़का नहीं. आणि काही आईंची अशी इच्छा असेल की मला मुलगी हवी आहे. और कुछ माता पिता के लिए हम गलती से पैदा हो जाते हैं. आणि आईवडिलांच्या चुकांमुळे काहींचा जन्म झालेला आहे. कई बार गर्भपात गिराने का भी सोचा होगा. बऱ्याच वेळा गर्भपात करण्याचा पण विचार त्यांनी केला असेल. हम इस दुनिया में ना आए, हमारे माँ बाप ने सोचा होगा. आम्ही ह्या जगात येऊ नये अशा पद्धतीचा पण विचार झाला असावा. लेकिन मैं आपसे कहना चाहता हूँ, पण मला तुम्हाला सांगू द्या, आप और मैं यहाँ जिंदा हैं. आम्ही आत्ता जिवंत आहोत. कितने भी कोशिश करने के बाद भी हम जिंदा हैं. कितीही प्रयत्नानंतर आम्ही ह्या ठिकाणी जिवंत आहोत. वो एक कारण से, एकच कारण आहे, परमेश्वर ने आपके लिए इस दुनिया के अंदर एक योजना को बनाया. परमेश्वराने तुमच्यासाठी ह्या जगामध्ये एक योजना ठेवलेली आहे. आपका जन्म इस बात का संकेत है कि आपके द्वारा निश्चित तौर से परमेश्वर एक अद्भुत काम को करने वाला है. आणि
तुमच्याद्वारे परमेश्वर अद्भुत काम करणार आहे हे तुमच्या जन्माच्या द्वारे दिसून येतं. शमशोन एक असाधारण व्यक्ति था, एक शमसोन एक सामान्य व्यक्ती होता, लेकिन उसे परमेश्वर की ओर से एक आशीर्वाद था, पण परमेश्वराचा एक आशीर्वाद त्याच्यावर होता, एक अभिषेक था. एक अभिषेक होता. बार बार गलतियां करने के बाद भी उसकी कमजोरियों में भी परमेश्वर ने उसको खड़ा किया. आणि पुन्हा 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 चुका करून सुद्धा त्याच्या चुकांमध्ये सुद्धा परमेश्वराने त्याला उभं केलं. इसलिए बाइबल कहती है, म्हणून बायबल असं सांगतं, इब्री 11:32 से अगर 34 वचन हम पढ़ते हैं, इब्री करासपत्र 11वा अध्याय आणि 34 जर वाचलं, 32-34 जर वाचलं, वहाँ विश्वास के हीरो के बारे में, नायकों के बारे में बताया गया है. आणि त्या ठिकाणी विश्वासांचे जे नायक आहेत त्यांच्याबद्दल लिहिलंय. वहाँ पे लिखा हुआ कि निर्बलता में भी वो बलवंत बने. आणि निर्बलतेमध्ये सुद्धा ते सबळ झालेले आहेत. ये शमशोन के बारे में लिखा है. शमशोनाबद्दल लिहिलंय. शमशोन कमजोर था, शमशोन कमजोर होता. कई बातों में वो कमजोरी उसके जीवन में थी, काही गोष्टींमध्ये त्याची कमजोरी होती, लेकिन फिर भी उस कमजोरी के अंदर परमेश्वर ने उसको बल दिया. तरी सुद्धा परमेश्वराने त्याला बळ दिलं. परमेश्वर के एक खास उद्देश्य के लिए प्रभु ने उसको इस दुनिया में लेकर आया. परमेश्वराचं एक उद्दिष्ट होतं, एक खास उद्दिष्ट होतं, त्याच्यासाठी परमेश्वराने त्याला ह्या जगामध्ये आणले. उसके जन्म से पहले त्याच्या जन्माच्या अगोदर सभी योजनाओं को प्रभु ने बना के उसको भेजा. देवाने सर्व योजना बनवून मग त्याला पाठवलं. आपके जीवन में वही है. तुमच्या जीवनात सुद्धा नक्कीच तसंच आहे. हमारे जीवन में एक उद्देश्य के लिए प्रभु ने भेजा है हमको. देवाचा एक उद्देश आहे, त्याच्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. वो उद्देश्य क्या है हमारे जीवन में? आमच्या जीवनात देवाचं काय उद्दिष्ट आहे? यशायाह 43:10 अध्याय 10 वचन जब पढ़ते हैं, ज्यावेळेस यशायाह 43:10 आम्ही वाचतो, तब वहाँ लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, हमारा उद्देश्य ये होना चाहिए, आमचं उद्दिष्ट हे असायला जब हम हवं. इस पृथ्वी पर अपने जीवन को जी रहे हैं, ज्यावेळेस आम्ही ह्या पृथ्वीवर जगत आहोत, हमारा एक ही मकसद होना चाहिए आमचं एकच उद्दिष्ट असावं कि हम जीवित परमेश्वर को और अधिक गहराई से जान सकें, समझ सकें और उस पर विश्वास करके चलने लगे. जिवंत परमेश्वरावर माझा विश्वास असावा, त्याला मी समजून घ्यावं, त्याला जाणून घ्यावं आणि त्याच्यासोबत वही उद्धार करता परमेश्वर है, उसके सिवाय कोई परमेश्वर नहीं है. इसको जानना ये हमारा एक मकसद और एक उद्देश्य होना चाहिए. तोच तारणारा आहे, तोच परमेश्वर आहे, हे आमचं उद्दिष्ट असायला हवं. इन जवानी के दिनों में परमेश्वर कहता है कि अपनी जवानी के दिनों में सृजनहार को याद कर. आणि तुझ्या तारुण्यामध्येच परमेश्वराची आठवण कर. जवानी के दिनों में सिर्फ परमेश्वर याद नहीं रहता, बाकी सब चीज याद रहती है. तारुण्यामध्ये परमेश्वर सोडून बाकी सर्व आठवतं, बाकी सब चीज हमें याद रहती है. सर्व गोष्टींची आठवण राहते. लेकिन परमेश्वर यहाँ कह रहा है, पण परमेश्वर ह्या ठिकाणी सांगत हमारी आहे, जवानी के दिनों में हमेशा, रोज, हर क्षण, हर मिनट हम परमेश्वर जो हमारा सृजन करता है उसको याद करते अपने जीवन को आगे बढ़ाएं. पण परमेश्वर ह्या ठिकाणी सांगत आहे, तुझ्या तारुण्यामध्ये परमेश्वराची आठवण कर आणि त्याच्यासोबत राहा, उसके साथ में रहना है. त्याच्यासोबत राहा. यहाँ पे जितने भी मेरे भाई मेरे बहन बैठे हुए हैं, हमारा एक मकसद बना ले जीवन का, हम परमेश्वर को गहराई से हम जाने. आणि आमच्या जीवनामध्ये इथं भाऊ आणि बहीण सर्वजण बसलो आहोत, आपण आपल्या जीवनामध्ये एकच ध्येय असावं, परमेश्वराला मी जाणून घेईन. ये हमारे जीवन का एक गोल, एक मकसद होना चाहिए. माझ्या जीवनाचं एक लक्ष्य असावं. और परमेश्वर ने आपको इस दुनिया में ऐसे ही भेजा नहीं है. आणि देवाने तुम्हाला असंच इथं फाटवलं नाही जगामध्ये. उसकी योजनाओं को बनाकर इस दुनिया में आपको भेजा. त्याने योजना काहीतरी बनवलेली आहे तुमच्यासाठी आणि मग पाठवलेलं आहे. शमशोन का अर्थ होता है शमशोन नावाचा अर्थ आहे प्रकाश, प्रकाश, चमकने वाला. चमकणारा. शमशोन का अर्थ का मतलब है शमशोन नावाचा अर्थ प्रकाश देना. प्रकाश देणं. प्रकाश वो होता है जो अंधकार में रोशनी को लेकर आता है. आणि प्रकाश तो असतो जो अंधारामध्ये प्रकाशतो. जीवन में अगर अंधकार भी है, फिर भी परमेश्वर उस अंधकार में जीवन को लेकर आएगा. आणि जरी जीवनामध्ये अंधार असला तरी त्या अंधारात सुद्धा परमेश्वर प्रकाश देतो. हमारे जीवन को चमका देगा. आमच्या जीवनाला तो चमकवतो. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, यूहन्ना 1 अध्याय 3 से 5 वचन, आणि योहान 1 अध्याय 3 ते 5 वचन, वो ज्योति जो वो ज्योति है, जो यीशु मसीह नाम की जो ज्योति है,
वो अंधकार में चमकती है। आणि जो येशू नावाचा जो प्रकाश आहे तो अंधारामध्ये प्रकाशतो. हमारे जीवन कितने भी अंधकार क्यों ना हो जाए, आमच्या जीवनामध्ये कितीही अंधकार असू दे, सिर्फ एक ज्योति यीशु नाम की अगर हमारे जीवन में आ जाए, वो पूरे अंधकार को निकाल कर प्रकाश को लेकर येशू आ जाए। नावाचा प्रकाश जो आहे जर आमच्या जीवनामध्ये आला तर तो संपूर्ण अंधकार काढून संपूर्ण जीवन प्रकाशमय करेल. वो हमें चमका देगा। आम्हाला तो चमकावेल. अगर हमारे जीवन में ऐसा कुछ अंधकार है तो मैं आज आपसे कहता हूँ, जो यीशु नाम की ज्योति है उस अंधकार को निकाल कर हमारे जीवन को प्रकाश में कर दे। आणि जर आमचं जीवन आता अंधकारामध्ये असेल, अंधार असेल, तर येशू नावाचा जो प्रकाश आहे त्याला घ्या. तो प्रकाश अंधकार काढून तो चमकावेल. यीशु मसीह ने कहा, मैं संसार की ज्योति हूँ, आणि येशूने म्हटलं मी जगाचा प्रकाश आहे. और इस ज्योति को जो ग्रहण करेगा, जो कोणी ह्या प्रकाशाला स्वीकारेल, जो इस ज्योति को अपना लेगा, जो कोणी ह्या प्रकाशाला स्वीकारेल, उसके जीवन से अंधकार निकल कर वो खुद प्रकाश बन जाएगा। त्याच्या जीवनातून अंधकार निघून तो स्वतः प्रकाश बनेल. आपको यीशु प्रकाश बनाना चाहता है। देव तुम्हाला प्रकाश बनवू इच्छितो. वो प्रकाश जो अंधकार में ज्योति को लेकर आता है, तो प्रकाश जो अंधारामध्ये सुद्धा प्रकाशतो. शमशोन का अर्थ है, शमशोन नावाचा अर्थ असा आहे. वो अर्थ के जैसा वो अपने जीवन में जिया नहीं, पण त्या अर्थाप्रमाणे त्याने ते जीवन जगला नाही. लेकिन हम जो यीशु नाम की जो ज्योति हमारे अंदर आई है, उस नाम से हमारे जीवन को जीना है। पण आम्ही आमच्या जीवनामध्ये जे येशू नावाचा प्रकाश आलेला आहे ना, त्या प्रकाशासारखा आम्ही जगावं. अर्थ रहित नहीं, अर्थ भरित जीवन को जीना है। अर्थ विरहित नाही तर अर्थ रहित आम्ही जगावं. यहाँ वहाँ भागने वाला जीवन नहीं, इसके पीछे उसके पीछे भागने वाला जीवन नहीं, एक मकसद के साथ जो यीशु आपके जीवन के अंदर प्रकाश बना है, उस प्रकाश जो ज्योति जो हमारे जीवन में आई है, उसके अनुसार अपने जीवन को जीना. आणि आमचं ध्येय, आमचं उद्दिष्ट प्रभु येशू असावं, जो प्रकाश आमच्या जीवनामध्ये आलेला आहे. एक अर्थ भरित जीवन को जीना है, आणि अर्थभरित एक जीवन आमचं असावं. तब हमारे जीवन के अंदर परमेश्वर के महान कार्य को हम देख आणि पाएंगे. त्यावेळेस देवाचं एक महान कार्य आमच्या जीवनात होत असताना आम्ही पाहू. शमशोन किस गोत्र का था, ये समझना भी बहुत जरूरी है. आणि कोणत्या गोत्रातून शमशोन होता हे समजणं गरजेचं हम भी आहे. अलग अलग जातियों से आए हुए लोग हैं, आणि आम्ही वेगवेगळ्या जातीमधून आलेलो आहोत. अलग अलग जातियों से चुनकर खुदा बाप ने हमें उसके राज्य में लेकर आया. वेगवेगळ्या जाती धर्मामधून देवाने आम्हाला निवडलेलं आहे. और शमशोन भी किस जाति का था, किस कुल का था, उसको भी समझना जरूरी है. आणि कोणत्या जातीचा, कोणत्या कुळातला होता हे समजणं गरजेचं आहे. न्यायों की किताब 13:2 दूसरा वचन कहती है, आणि शास्त्रे 13:2 सांगतात. वो दान के कुल का था. आणि ते दानाच्या कुळातला होता. शमशोन दानियों के कुल का, दानियों के गोत्र से आया हुआ था. आणि शमशोन जो आहे दानांच्या कुळातला होता. बाइबल दान के गोत्र के बारे में क्या कहती है, इसको समझना बहुत जरूरी है. बायबल ह्या गोत्राबद्दल काय सांगतं ते समजणं गरजेचं आहे. याकूब का जो 5वां बेटा, जो राहेल की जो दासी बिला थी, उससे उत्पन्न हुआ ये दान बेटा है. आणि ती राहेलची जी दासी होती ते त्याच्यापासून हा जन्मनाला मुलगा होता. ये दान के गोत्र के लोग कभी परमेश्वर को महिमा नहीं दिया. आणि हे दानाच्या गोत्रातले जे लोक आहेत त्यांनी कधीही देवाला गौरव दिला नाही. ये सब मूर्ति पूजक लोग थे. हे सर्व मूर्ती पूजा करणारे ये होते. परमेश्वर से बहुत दूर चले गए, देवापासून फार दूर गेलेले लोक बहुत होते. दूर चले जाने वाले लोग थे. दूर गेलेले लोक होते. ये परमेश्वर को हमेशा हमेशा दुख देने वाले लोग थे. देवाला नेहमी दुःख देणारे लोक होते. लेकिन फिर भी परमेश्वर ने ऐसे कुल से शमशोन को ऊपर उठाया. तरी सुद्धा अशा कुळातून शमशोनाला देवाने उंच केलं. उसका नाम इब्री 11 के अंदर आया है. त्याचं नाव इब्री करासपत्र 11व्या अध्यायामध्ये हम भी आलं. अलग अलग जातियों से आए हुए लोग हैं, आम्ही सुद्धा वेगवेगळ्या जातीमधून आलेलो आहोत. अलग अलग गोत्र से आए हुए लोग हैं. वेगवेगळ्या गोत्रामधून आलेले आहोत. लेकिन परमेश्वर ने आपको और मुझे उसके राज्य में उसके कार्य करने के लिए आपको और मुझे चुन लिया है. देवाच्या राज्यामध्ये कार्य करण्यासाठी परमेश्वराने तुम्हालाही मला निवडलेला आहे. जब महाक्लेश के दिन जब आएंगे, आणि ज्यावेळेस महाक्लेशाचे दिवस येतील, बाइबल कहती है कि 1,44,000 लोगों के ऊपर मोहर लगाई जाएगी. आणि बायबल असं सांगतं 1,44,000 शिक्का मारला जाईल. 1,40,000 में गोत्र के नाम वहाँ पे दिए गए हैं. आणि ते 1,40,000 मध्ये गोत्रांची नावं आहेत. अगर प्रकाशित वाक्य 7वां अध्याय 4 से आगे जब आप पढ़ेंगे, आणि प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 7वां अध्याय 4 पासून जर तुम्ही वाचलं, वहाँ पे आप ध्यान देने की गरज है, जरूरत है. आणि त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. वहाँ पर
आप जब सब गोत्रों के नाम पढ़ोगे लेकिन एक गोत्र का नाम आप नहीं पढ़ोगे, आणि त्या ठिकाणी सर्व गोत्रांचे नाव तुम्हाला दिसतील पण एका गोत्राचं नाव दिसणार वो नाही. गोत्र का नाम दान है. त्या गोत्राचं नाव दान आहे. इस संसार में खो चुके हैं, त्या संसारात ह्या जगामध्ये हरवलेले आहेत, वे डूब गए हैं. ते बुडाले आहेत. लेकिन शमशोन ऐसे गोत्र से आया है जो गोत्र पीछे छूट गया है. आणि शमशोन अशा गोत्रामधून आलेला आहे जे मागे पडलेले आहे. और पवित्र आत्मा ने शमशोन के ऊपर मोहर लगा दी. आणि पवित्र आत्म्याने शमशोनावर शिक्का मारला. वैसे ही इन दिनों के अंदर या दिवसांमध्ये इफिस 1:13 के अनुसार इफिस 1:13 नुसार परमेश्वर ने पवित्र आत्मा के द्वारा आपके और मेरे ऊपर छाप लगा दी. पवित्र आत्म्याने तुमच्या माझ्यावर शिक्का मारलेला आहे. हमारे पर शिक्का मार दिया गया. परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या माझ्यावर शिक्का मारला. दुनिया की कोई ताकत नहीं, अब इस दुनिया की कोई ताकत नहीं, कोई शैतान की कोई युक्ति नहीं जो आपको मुझे परमेश्वर के राज्य से छीन ले. आणि जगातली कुठलीही ताकद अशी नाही की देवाच्या राज्यापासून तुम्हाला आणि मला हिसकावून घे. कोई दुनिया की ताकत नहीं कि आपको और मुझे शैतान छीन ले. कोणतीच ह्या जगातली ताकद नाही की सैतान आम्हाला हिसकावून घे. हमारे ऊपर पवित्र आत्मा का सिक्का मार दिया गया. आमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहे. परमेश्वर ने उसके सिक्के को हमारे ऊपर मार दिया है. परमेश्वराने तो शिक्का आमच्यावर मारलेला आहे. लेकिन एक बात ध्यान में रखना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इफिस 4:30 के अनुसार इफिस 4:30 नुसार पवित्र आत्मा को शोकित मत करना. पवित्र आत्म्याला दुःखित आणि खेदित करू नका. कभी दुनिया में, कभी जिंदगी में पवित्र आत्मा को कभी दुख मत देना. पवित्र आत्म्याला कधीच खेदित करू नका. शमशोन के ऊपर पवित्र आत्मा था, शमशोनावर पवित्र आत्मा होता, उसके ऊपर बल से पवित्र आत्मा उतरता था, त्याच्यावर पवित्र आत्मा उतरत होता. लेकिन उसने पवित्र आत्मा को दुखी कर दिया. पण त्याने पवित्र आत्म्याला खेदित केलं, दुःखित केलं. क्यों किया मैं आपको बताना चाहता हूँ. का केलं मी तुम्हाला सांगणार आहे. जब शमशोन को एक विशेष उद्देश्य के लिए प्रभु ने इस दुनिया में लेकर आया और वचन कहता है कि शमशोन को परमेश्वर ने आशीष दिया. आणि देवाने त्याला एक उद्दिष्ट, एक ध्येय देण्यासाठी त्याला निवडलं, त्याला जगात आणलं आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. न्याय की किताब 13:24 कहता है, आणि शास्त्रेचं पुस्तक 13:24 सांगतं, शमशोन को यहोवा ने आशीष दिया. देवाने परमेश्वराने त्याला आशीर्वाद और दिला. एक बार प्रभु आशीष देता है उसको कोई छीन नहीं सकता. आणि एकदा का देव आशीर्वाद देतो तर तो कोणीही काढून घेऊ शकत नाही. दुनिया की कोई ताकत नहीं कि आशीष को पीछे खींच सके. जगातली कोणतीच अशी ताकद नाही की तो आशीर्वाद घेईल. आशीष का मतलब जानते हैं आप? आशीर्वादाचा अर्थ माहिती आहे. आशीष का मतलब है आगे चलना. आणि आशीर्वाद म्हणजे पुढे जाणे. शाप का मतलब जानते हैं आप? शापचा अर्थ काय माहिती आहे? शाप का मतलब होता है एक ही जगह रुक जाना. आणि शाप याचा अर्थ आहे एकाच जागी थांबणे. आप आगे नहीं बढ़ पाएंगे. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आशीष का मतलब होता है हमेशा आगे आगे बढ़ते रहना. आणि आशीर्वाद याचा अर्थ आहे नेहमी पुढे 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 जाणं. और आगे बढ़ाने का काम कौन करता है? आणि पुढे नेण्याचं काम कोण करतं? यहोवा परमेश्वर. यहोवा परमेश्वर. यीशु परमेश्वर, उसका नाम यीशु है. त्याचं नाव येशू जब आहे. एक स्तर से उठाकर दूसरे स्तर पर रखता है. एका स्तरावरून तो दुसऱ्या स्तरावर घेऊन जातो. योसेफ खड्डे में था, खुदावा आपने उसको मंत्री बना दिया. आणि योसेफ खड्ड्यात होता, देव बापाने त्याला मंत्री बनवलं. शायद हमारे जीवन आज इस तरह का होगा, लेकिन आने वाले दिनों में आप देखोगे यहोवा को पकड़ के रहोगे, यीशु को पकड़ के रहोगे, तो आपकी जिंदगी को भी परमेश्वर उस उकाब के समान उड़ने के लिए आपके पंखों में ताकत भर देगा. आज जर त्या खड्ड्याप्रमाणे जीवन असेल, आज जर आम्ही खड्ड्यामध्ये असेल, पण परमेश्वर एक दिवस तुम्हाला उंच त्या गरुडाप्रमाणे उंच करेल. खुदा ने इसको आशीष दिया, देवाने त्याला आशीर्वाद दिलेला, बल दिया, ताकद दिली. लेकिन इस शमशोन ने अपनी नजर को खुदा की आशीष से, खुदा की ओर से हटाकर स्त्रियों के ऊपर लगाया. आणि देवाने त्याला ताकद दिली, देवाने त्याला आशीर्वाद दिला, पण शमशोनाने त्याची जी नजर आहे त्यांनी स्त्रीवर लावली. इसकी एक कमजोरी थी, त्याची ही कमजोरी होती. वो जो देखता था उसको अपने दिल में ले लेता था. आणि तो जो पाहत होता, पाहायचा तो हृदयात घ्यायचा, उससे उसे प्यार हो जाता था, त्याला प्रेम व्हायचं. इसकी एक कमजोरी थी, त्याची कमजोरी होती. वो अन्य जाति की स्त्री को देखता था और उसकी ओर आकर्षित हो जाता था. आणि अन्य जातीच्या स्त्रीकडे तो पाहायचा आणि आकर्षित व्हायचा. वो मोह में चला जाता था. आणि तो मोहामध्ये जायचा. वो देखता था तो पाहायचा और फिर उसके पास में आकर्षित हो जाता था. आणि त्याच्याकडे तो आकर्षित व्हायचा. बाइबल कहती है वहां बातचीत करने के लिए जाता था. आणि बायबल असं सांगतं तो
बोलण्यासाठी जायचा. न्याय की किताब 14-7 वचन कहता है आणि शास्त्रे 14 मध्ये 7व्या वचनात सांगितलंय वो स्त्री से बातचीत करता था. तो त्या महिलेसोबत बोलत होता. पहले उसने देखा अगोदर त्याने पाहिलं, अपनी आंखों से देखा, डोळ्यांनी पाहिलं, उसके दिल में बैठ गया, त्याच्या हृदयात ते बसली, उसे प्यार हो गया त्याला प्रेम झालं और वो बातचीत करने के लिए गया. आणि नंतर तो बोलायला गेला. ऐसा ही होता है. असंच होतं. सर कंधे पे रखा जाता है, आणि डोकं खांद्यावर टेकवलं जातं, फिर फोन नंबर दिया जाता है, नंतर फोन नंबर दिला जातो फिर रात में चैटिंग होती है. आणि नंतर मग चॅटिंग होते. रात को 3-3, 4-4, 5 बजे तक चैटिंग करते रहते हैं. रात्री मग 3 वाजतील, 4 वाजतील, 5 वाजतील. यही बात है हीच गोष्ट आहे जो आपके अभिषेक को, आपके उद्देश्य को खत्म कर देगा. तुमचं उद्दिष्ट, तुमचं ध्येय संपवून टाकेल, तुमचा मेरा- आशीर्वाद संपवेल. मेरा परमेश्वर आपको एक नायक बनाना चाहता है, एक हीरो बनाना चाहता है. उसकी और आप दृष्टि लगाएं, बाकी सब छोड़ दें. आणि माझा परमेश्वर तुम्हाला एक हिरो बनवू इच्छितो, एक नायक बनवू इच्छितो. तुमची दृष्टी त्याच्यावरच ठेवा. अपनी नजरें तुमची दृष्टी संभालें. सांभाळा. किसी को अपने चित्त में मत बसने दें. आणि कुणालाही तुमच्या हृदयात मनात बसू देऊ नका. यीशु को छोड़कर, येशूला सोडून, यीशु को छोड़कर, येशूला सोडून यीशु को सिर्फ अपने चित्त में बिठाएं. येशूला तुमच्या मनामध्ये ठेवा. यीशु से सिर्फ प्यार करें, येशूवरच प्रेम करा, बाकी किसी से प्रेम ना करें. बाकी कुणावरही प्रेम करू नका. परमेश्वर लेकर आएगा परमेश्वर घेऊन येईल जो आपसे सच्चा प्यार करे. जे तुमच्यावर खरं प्रेम करेल. परमेश्वर लेकर आएगा परमेश्वर घेऊन येईल जिससे आप सच्चा प्यार करें. ज्याच्यावर तुम्ही खरं प्रेम करावं. बाकी के प्रेम में मत पड़ना. बाकीच्या प्रेमात पडू नका. शमशोन की ये कमजोरी थी. शमशोनाची ही कमजोरी होती. जिसको देख लेता था ज्याला तो पाहायचा, अपने मन में बिठा लेता था मनात बसत होती और सबको कहता था आई लव यू. आणि सर्वांना म्हणायचं आय लव्ह यू, ये मेरा पहला प्यार है, हे माझं पहिलं प्रेम ये आहे. मेरा पहला प्यार. जिसको मिलता था उसको बोलता था ये तू मेरा पहला प्यार है, आणि ज्याला भेटायचा त्याला म्हणायचं माझं पहिलं प्रेम आहे, तुझ मेरा पहला प्यार है. तूच माझं पहिलं प्रेम आहे. अब कितने प्रेम करके आया यहाँ तक उसी को मालूम है. आणि किती आतापर्यंत प्रेम केलं त्यालाच माहित. हर एक को बोलता था. प्रत्येकाला तो बोलायचा. ये उसकी कमजोरी थी त्याची ही और कमजोरी इस कमजोरी ने उसके अभिषेक को खत्म कर दिया. आणि हीच त्याची कमजोरी, त्याचा अभिषेक ह्या कमजोरीने संपवला, नष्ट केला. इसलिए इय्योब के समान हम कहें, म्हणून आम्ही योबा समान मेरी म्हणावं. आंखों से मैं वाचा बांधता हूँ, आणि माझ्या डोळ्यांनी माझी वाचा मी बांधतो. मेरी आंखें किसी भी कुमारी के पास में नहीं लगेगी. आणि माझी दृष्टी कोणत्याही स्त्रीवर, तरुणीवर पडणार नाही. आज कुमारी हमारे हाथ में है, आज तरुणी आमच्या हातात आहे. मोबाइल. इससे करार ना करें. आणि मोबाईल सोबत करार करू नका. अगर कि मैं उसको देखूंगा, व्हाट्सएप देखूंगा, चैटिंग करूंगा, ये करूंगा, वो करूंगा, अगर इसको देखते रहोगे, अपनी जिंदगी इसके देखने में बिताओगे, तो आपका अभिषेक कब खत्म हो जाएगा आपको पता नहीं चलेगा. आणि तुम्ही व्हॉट्सअप करेन, मी चॅटिंग करेन, मी हे करेन, मी ते करेन, जर तुम्ही असं कराल तर तुमचा अभिषेक आणि आशीर्वाद कधी जाईल तुम्हाला कळणार आज नाही. कितने जवान रात निकल जाती है इन व्हाट्सएप और फेसबुक और रील देखने के लिए. आणि आज कितीतरी तरुण असे आहेत, त्यांची रात्रच्या रात्र निघून जाते फेसबुक आणि चॅटिंग या मोबाईल पाहण्यामध्ये. उनके जीवन को शैतान चाहते खत्म हो जाए. आणि सैतानाची इच्छा आहे अशा पद्धतीने त्यांचं जीवन नष्ट व्हावं. सुनिए, ऐका, परमेश्वर ने आपको एक विशेष उद्देश्य के लिए बुलाया है. देवाने तुम्हाला एक विशिष्ट उद्देशासाठी बोलवले. हम इस पृथ्वी पर है ना, आम्ही ह्या पृथ्वीवर आहोत ना, आज जिंदा है ना, आम्ही जिवंत आहोत ना, ये सिर्फ उसकी वजह से. फक्त त्या परमेश्वरामुळे. कि हम हमारे इस जवानी को हम प्रभु के हाथों में देकर उसके उद्देश्य को पूरा करें. आणि आमचं तारुण्य देवाच्या हातात देऊन त्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण आप करावं. अपने पड़ोसी को बोल सकते हैं, आप विशेष उद्देश्य के लिए बुलाए गए हैं. तुम्ही शेजाऱ्याला म्हणा, विशेष उद्दिष्टासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. समझ में आ रहा है? आपको परमेश्वर के लिए महान काम करने, आपने प्रार्थना किया, लंगड़े भागना शुरू होना है. तुम्ही प्रार्थना करणार आणि लंगडे पळायला लागतील असं व्हायला हवं. आप प्रार्थना करेंगे, अंधों की आंखें खुल जाए. तुम्ही प्रार्थना करणार आणि आंधळ्यांचे डोळे उघडतील असं व्हावं वाटतं. लेकिन इसके पीछे मत भागना, चमत्कारों के पीछे मत भागना. हा, चमत्काराच्या मागे धावू नका, यीशु के प्यार के पीछे भागना. येशूच्या प्रेमाच्या मागे धावा.
ये सब बातें होता रहेगा। आणि हे सर्व गोष्टी होत राहतील. सुनिए, ऐका, इसने इस औरत को देखा, आणि त्या स्त्रीला त्याने पाहिलं. शमशोन ने एक औरत को देखा शमशोनाने त्या स्त्रीला और पाहिलं उसका मन बैठ गया आणि त्याचं मन बसलं. और घर जाकर अपने माता पिता को कहता है, आणि घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना म्हणतो, मुझे प्यार हो गया, मला प्रेम झालं, मुझे शादी करना है, मला लग्न करायचं आहे, मुझे मेरी शादी करवाओ, मेरी शादी करवाओ। माझं लग्न करा. उसके माता पिता उसको कहते हैं, आणि त्याचे आईवडील त्याला म्हणतात, हम अन्य जाति से संबंध नहीं रखेंगे, आणि आम्ही अन्य जातीमधून संबंध ठेवणार नाही. हमारे खुदा का वचन है, आमच्या देवाचं वचन आहे, हम उसके करार पर चलेंगे। आम्ही त्याच्या नियमावर चालू. लेकिन इस आदमी ने अपने माता पिता की भी नहीं सुना। पण त्या व्यक्तीने आईवडिलांचं पण ऐकलं नाही. सुनिए, ऐका, आपका माता पिता आपका भला ही चाहते हैं। तुमचे आई वडील तुमचं भलंच इच्छितात. उन माता पिता के विरुद्ध कभी भी जाना नहीं, आई वडिलांच्या विरोधात कधीही जाऊ नका. आपको आशीष नहीं मिलेगी। तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. इफिसियों की पत्री 6 अध्याय कहता है, आणि इफिसकरास पत्र 6 अध्याय सांगतं, अगर आप अपने माता पिता का आज्ञा मानोगे, उनका आदर करोगे, तो परमेश्वर आपको सफल करेगा और दीर्घायुष्य देगा। जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळाल तर परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देईल. और उसके साथ में एक वाचा बंदी है, आणि त्याच्या सोबत एक अभिवचन आहे, दीर्घायुष्य दीर्घायुष्य प्रभु आपको देगा देव तुम्हाला और देईल आपका भला ही होगा। आणि तुमचं भलंच होईल. इसलिए कभी कभी हमें लगता है कि मैं सही हूँ, आणि मग कधी कधी असं वाटू लागतं माझंच बरोबर आहे. मेरे माता पिता अनपढ़ है, मेरे माता पिता को कुछ समझता नहीं, माझ्या आई वडिलांना काही समजत नाही, त्यांना काही कळत नाही. क्योंकि मैं 80%, 95%, 99% से पास हुए लोग हैं। आणि जे 80% ज्यांना पडले, 85 ज्यांना पडले, 90 पडले, हम होशियार पीढ़ी के लोग हैं। आम्ही हुशार पिढीचे लोक आहोत. अब हम ऐसे लोग हैं कि अपने माँ बाप को सिखाएंगे, अपने माता पिता को सिखाएंगे। आणि आम्ही असे लोक आहोत की आम्ही आमच्या आई वडिलांना शिकू. हम कहते हैं कि आपको नहीं समझता, मेरा मन बैठ गया, मुझे उससे शादी करना है। आणि मग आम्ही म्हणतो माझं मन बसलंय, मी तिच्याशीच लग्न करीन. कभी नहीं करना। असं करू कधीच करू नका. शमशोन ने वो गलती किया आणि शमशोनाने ही चूक केली और वो उसका अभिषेक गिर गया। आणि त्याचा अभिषेक निघाला. हमेशा प्रथम स्थान परमेश्वर को देना। नेहमी देवाला प्रथम स्थान द्या. आपका जीवन जो सबसे बेहतरीन कर सकता है और आपका भविष्य वो जानता है, वो सिर्फ यीशु मसीह है। आणि तुमचं भविष्य त्याला ठाऊक आहे आणि अतिशय उत्तम तो करू शकतो, त्याचं नाव प्रभू येशू आहे. इसलिए अपने जीवन के अंदर हर एक चीज में प्रथम स्थान यीशु मसीह को देना। म्हणून तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला प्रथम स्थान द्या. सुनिए, सुनिए, ऐका. ये अपने माता पिता को लेके जा रहा है, आणि तो त्यांच्या आई वडिलांना घेऊन जात आहे, उस लड़की को दिखाने के लिए। त्या मुलीला दाखवण्यासाठी. न्यायों की किताब 14 अध्याय 5 वचन कहता है, आणि शास्त्रीचं पुस्तक 14 अध्याय 5 वचन सांगतं. ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका, ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका. वो अपने माता पिता के साथ में जा रहा है। आणि तो त्याच्या आई वडिलांसोबत जात आहे. अभी कहां से गुजर रहा है मालूम है? आणि आता कुठून जात आहे माहिती आहे? दाग की बारी में से, द्राक्षी बारी, द्राक्षाच्या बागेमधून तो जात आहे. द्राक्ष की बारी, द्राक्षाच्या बागेतून वहां से वो गुजर रहा है। तिथून तो जात आहे. शमशोन अपने माता पिता के साथ जा रहा है, शमशोन त्याच्या आई वडिलांसोबत जात आहे. दाग की बारी में से, त्या द्राक्षाच्या बागेतून जात आहे. दाग के बारियों के बीच में से होकर जा रहा है। आणि त्या द्राक्षाच्या बागेतून मध्यभागेतून जात आहे. ये किस बात को दिखाता है? ही कोणती गोष्ट दर्शवत आहे? आशीष के बीच में से होकर चल रहा है। आणि आशीर्वादाच्या मधून तो जात आहे. अर्थात परमेश्वरों के आशीषों के बीच में से शमशोन चल रहा है, परमेश्वर के आशीषों से होकर चल रहा है। आणि परमेश्वराच्या आशीर्वादाच्या मधून ते जात आहेत. जब तक खुदा के साथ में, जोपर्यंत देवासोबत आहे, खुदा के साथ बनकर चल रहे हैं, देवासोबत टिकून आहेत, आप आशीषों से आशीषों की ओर बढ़ते चले जाएंगे। आणि आशीर्वादाकडून आशीर्वादाकडे वाढत तुम्ही जाल. हमेशा आशीषों में बने रहेंगे। नेहमी आशीर्वादामध्ये राहाल. सुनिए, ऐका. जब ये जा रहे हैं, ज्यावेळेस जात आहेत, बाइबल कहती है, बायबल सांगतं, शमशोन के सामने एक गरजता हुआ सिंह, दहाड़ता हुआ सिंह उसके सामने आया। आणि शमशोनाच्या समोर एक सिंह डरकाळी फोडत आला. कौन कौन चल रहा है? कोण कोण चालत आहे? माता पिता, आई वडील और शमशोन। आणि शमशोन. माता पिता के पास में सिंह नहीं गया, आणि
आई वडिलांच्या जवळ सिंह गेला नाही, शमशोन के पास में सिंह गया। शमशोनाकडे गेला। आप जानते हैं क्यों? तुम्हाला माहिती आहे का असं का? मैं कुछ बातों को आपके सामने रखना चाहता हूँ। काही गोष्टी मला तुमच्या समोर मांडायच्या आहेत। शमशोन के सामने दहाड़ता हुआ सिंह क्यों आया? आणि शमशोनासमोर सिंह का आला? उसके माता पिता के पास में क्यों नहीं गया? त्याच्या आई वडिलांकडे का नाही गेला? क्योंकि कारण परमेश्वर की योजना शमशोन के ऊपर थी। आणि देवाची योजना शमशोनाबद्दलची होती। शमशोन के ऊपर परमेश्वर का अभिषेक था। शमशोनाच्या वरती देवाचा अभिषेक होता। शमशोन के ऊपर परमेश्वर का अभिषेक और पवित्र आत्मा था। आणि शमशोनावरती देवाचा अभिषेक आणि पवित्र आत्मा होता। इसलिए शैतान सिंह गरजता हुआ धाड़ता हुआ शमशोन के ऊपर आया। आणि गरजणारा सिंह म्हणून गरजणारा सिंह शमशोनाकडे धावत आला, उसको खत्म करने के लिए। त्याला संपवण्यासाठी। शैतान आपके और मेरे पीछे क्यों लगा हुआ है मालूम? शैतान आपके और मेरे पीछे क्यों लगा? शैतान तुमच्या आणि माझ्या मागे का लागलेला आहे? क्योंकि हमारे पास उद्धार है। कारण आमच्याकडे तारण आहे, हमारे पास यीशु है, आमच्याकडे येशू आहे, हमारे पास उद्धार है, हमारे पास पापों की क्षमा है, हमारे पास अभिषेक है, हमारे पास दुनिया का उद्धार करता परमेश्वर जो मार्ग सत्य जीवन है वो हमारे ही पास है। आणि आमच्याकडे तारण आहे, आमच्याकडे जगाचा तारणारा परमेश्वर आहे आणि आमच्याकडे तो तारणारा देव आहे। आपके पास पवित्र आत्मा का अभिषेक है, तुमच्याकडे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे। आपके लिए परमेश्वर की महान योजना है। तुमच्या बद्दल देवाची महान योजना आहे। परमेश्वर आपका इस्तेमाल अद्भुत रीति से करने जा रहा है। आणि देव तुमचा उपयोग अद्भुत रीतीने करणार आहे। शमशोन कौन था? शमशोन कोण होता? फिलिस्तीय लोगों से इजराइल लोगों को छुड़ाने वाला। आणि पलिष्ट्यांमधून इस्रायल लोकांना सोडवणारा होता। परमेश्वर उसका इस्तेमाल कर रहा है। देव त्याचा उपयोग करत आहे। प्रभु की योजनाएं उसके जीवन में बनी हुई है। आणि देवाची योजना त्याच्या जीवनात टिकून आहे। प्रभु आपका इस्तेमाल करेगा, देव तुमचा उपयोग करेल, आपके जीवन से प्रभु की योजनाओं को पूरा करेगा। आणि परमेश्वर तुमच्या जीवनातून देवाची योजना पूर्ण करेल। लेकिन एक व्यक्ति को अच्छा नहीं लगता पण एका व्यक्तीला हे आवडत नाही कि आप प्रभु की योजनाओं को पूरा करें, तुम्ही देवाची योजना पूर्ण करा। इसलिए वो धाड़ता हुआ आपके ऊपर हमला करेगा, म्हणून तो गरजत आणि धावत तुमच्याकडे येतो, आपको खत्म कर दे, तुम्हाला संपवण्यासाठी। आपके जीवन से परमेश्वर की योजना हट जाए। तुमच्या जीवनातून देवाची योजना बाजूला शैतान काढण्यासाठी। को ये पसंद नहीं, शैतानाला हे आवडत नाही, वो मार्ग में जा रहा है, तो त्या मार्गामध्ये जात लेकिन आहे, उसके मार्ग को बीच में रुका दिया। पण त्याचा मार्ग त्या शैतानाने मध्येच अडवला। जब आप प्रभु के योजनाओं में चलते हैं, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजनेमध्ये चालता, जब खुदा के अभिषेक में चलते हैं, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या अभिषेकामध्ये चालता, शैतान धाड़ता हुआ आपके मार्ग को रुकाएगा, आणि शैतान तुमच्याकडे तो येतो, गरजता हुआ आपकी ओर वो बढ़ेगा, तो गर्जना करत तुम्हाला अडवतो, आपको मारने के लिए वो धाड़ता हुआ गर्जन करता हुआ आपके पास में आणि आएगा। गर्जना करत तो तुमच्याकडे येतो। जिस मार्ग से आप जा रहे हैं, ज्या मार्गाने तुम्ही जात आहात, आपके मार्ग को खत्म करेगा, तुमच्या मार्गाला तो संपवतो, आपको रुकावट करेगा, तुम्हाला अडखळण करेल, आपको आगे बढ़ने नहीं देगा। तुम्हाला पुढे जाऊ देणार क्योंकि नाही। उसको मालूम है त्याला माहिती आहे, अगर ये जवान आगे बढ़ गया, जर हा तरुण पुढे गेला, मेरे 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 मेरी हर एक योजनाएं वो फेल करेगा, आणि माझी प्रत्येक योजना हा असफल करेल, और परमेश्वर की योजना को पूरा करता हुआ ये जवान आगे बढ़ेगा, आणि परमेश्वराची योजना पूर्ण करत हा तरुण पुढे जाईल, और ये जवान ऐसा जवान होगा जो अभिषेक के साथ में मेरे राज्य को खत्म करेगा। आणि हा तरुण जो आहे अभिषेक त्याच्यावरती आहे आणि माझं साम्राज्य हा नष्ट करेल। मेरे साम्राज्य के लिए ये जवान धोखादायक है, आणि हा जो तरुण आहे माझ्या साम्राज्यासाठी धोकादायक जो आहे। परमेश्वर ने इसके ऊपर अभिषेक दिया है उस अभिषेक के द्वारा मेरे राज्य को खत्म करेगा। आणि परमेश्वराने याच्यावरती अभिषेक केलेला आहे आणि ह्या अभिषेकाने तो संपेल, इसलिए वो पूरी ताकत लगाएगा ये अभिषेक को खत्म करने के लिए। म्हणून तो शैतान अभिषेक संपवण्यासाठी संपूर्ण ताकद लावेल, अलग अलग योजनाएं आपके जीवन में बनाकर वो धाड़ता हुआ आएगा, आणि वेगवेगळ्या योजना तुमच्या जीवनामध्ये टाकून तो तुमच्याकडे धावत येईल, आपके जीवन को गिराएगा, आणि तुमचं जीवन तो पाडेल। गिराने के लिए अभिषेक को गिराने के लिए उसे पसंद है। आणि तुमचा अभिषेक काढून घेणं, पाडणं
त्याला आवडतं सैताना. आप गिर जाएं, तुम्ही पडावा, आप गिर जाएं, तुम्ही पडावा, ये उसको पसंद है. हे सैतानाला आवडतं. शैतान गिराता है, सैतान पाडतो, लेकिन मेरा यीशु गिरे हुए को उठाता है. पण माझा येशू पडलेल्याला उभा करतो. मेरा यीशु खड़ा करता है, माझा येशू उभा करतो. मेरा यीशु जीवन देता है. माझा येशू जीवन देतो. शैतान मारता है, सैतान मारतो, शैतान मारता है, सैतान मारतो, शैतान गिराता है. सैतान पाडतो. मेरा यीशु जीवन देता है, माझा येशू जीवन देतो. मेरा यीशु खड़ा करता है माझा येशू उभा करतो और खड़ा कर चलाता है. आणि उभं करून तो चालवतो. सुनिए, ऐका, जितने यहाँ जवान बैठे हैं, जेवढे इथं तरुण आहेत, आप अभिषेक किए हुए हैं. तुम्हाला अभिषेक केलेला आहे. राजाओं के राजा, प्रभु के प्रभु ने आपको अभिषेक किया. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू यांनी तुम्हाला अभिषेक केलेला आहे. आपके ऊपर पवित्र आत्मा नहीं है, आपके अंदर पवित्र आत्मा. तुमच्या वर पवित्र आत्मा नाही तर तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. लेकिन इस अभिषेक को खत्म करने के लिए वो गरजता हुआ आएगा. आणि हा अभिषेक संपवण्यासाठी तो सैतान गर्जना करत तुमच्याकडे येईल. सावधान रहे, सावध राहा. उसको मालूम है समसन को खत्म करना है. त्याला माहिती आहे शमसोनाला संपवायचं आहे. दाग की बारियों में से चल रहा है, तो द्राक्ष मळ्यातून जात आहे आशीषों के बगीचे में से चल रहा है, आणि त्या आशीर्वादाच्या बागेतून जात और आहे. उसमें से धाड़ता हुआ सिंह आणि तो गर्जना करत तो सिंह उसकी ओर आता. त्याच्याकडे येतो. आपको मालूम है जब जवान सिंह गरजता है, तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस तरुण सिंह गर्जना करतो, उसकी आवाज 8 किलोमीटर तक जाती है. त्याचा आवाज 8 किलोमीटर पर्यंत जातो. दहाड़ने का आवाज 8 किलोमीटर तक जाता है. त्याची जी डरकाळी आहे ती 8 किलोमीटर पर्यंत ऐकायला जाते. सुनिए जवानों, ऐका तरुणांनो, हमारे प्रभु की स्तुति, हमारे प्रभु की आराधना आमच्या देवाची स्तुती आणि आराधना उससे भी ज्यादा जाना है. त्याच्याही पेक्षा जास्त जायला हवी. हम आराधना करने वाले लोग जवान बन. आम्ही आराधना करणारे लोक असावे. तो कितना भी आवाज कर ले, अगर तेरी आवाज 8 किलोमीटर जाती है तो मेरी आवाज 25 किलोमीटर जाएगी. तू कितीही मोठा आवाज कर, तुझा आवाज जर 8 किलोमीटर जातो तो माझा आवाज 25 किलोमीटर जातो. जब आप निराशा में हो, जब हताश हो जाए, ज्यावेळेस तुम्ही निराशेमध्ये जाता और बहुत सारी परीक्षा से आप गुजरे, आणि बऱ्याचशा परिस्थितीमधून तुम्ही जात असता, आराधना करना, आराधना करा. जोर से आराधना करना, मोठ्याने गीत गाणे म्हणा, ऊंची आवाज में आराधना करना, उंच आवाजात आराधना करा. और शैतान को कह देना, आणि शैतानाला म्हणा, तो कितना भी दहाड़ ले, तू कितीही डरकाळी फोड, मेरी आराधना उससे भी अधिक उठेगी. माझी आराधना त्याहून अधिक असेल, उससे भी अधिक ऊंचाई पर जाएगी. त्याच्याहून अधिक उंच असेल. सुनिए, ऐका, सिंह जो है वो बड़ा आलसी होता है. आणि सिंह जो आहे खूप आळशी असतो. 8 घंटे से 16 घंटे वो आराम करता है. 8 ते 16 तास तो आराम करतो. उसे किसी बात की चिंता नहीं त्याला रहती. कशाची चिंता नाही. सिर्फ 3-4 घंटे सिर्फ वो भटकता है. आणि 3-4 तास फक्त तो फिरतो. दिन के समय सिंह की जो नजरें हैं वो कमजोर हो जाती है, आणि दिवसामध्ये त्याची दृष्टी कमजोर होते, लेकिन रात के समय उसकी दृष्टी वो तीक्ष्ण होती है. आणि रात्रीला त्याची दृष्टी तेज असते. रात के समय 2 से 3 किलोमीटर तक साफ रीति से वो देख सकता है. आणि रात्रीच्या वेळेला 2 ते 3 किलोमीटर पर्यंत स्पष्ट रीतीने तो पाहू शकतो. और शैतान को चोर कहा गया है जो रात में देखता है. आणि सैतानाला चोर म्हटलेला आहे, तो रात्री पाहतो. रात को काम करता है, रात को काम करता है. आणि तो सैतान रात्रीचं काम करतो. इसलिए रात को आप क्या देखते हैं जरा संभल कर देखना. आणि म्हणून रात्री तुम्ही काय पाहता सांभाळून पहा. रात में ही रात के समय में ही पब में डांस वगैरह शुरू होता है. आणि रात्रीच्या वेळेलाच या पब मध्ये डान्स वगैरे सुरू असतो. जब आप दुनिया को देखोगे कि दुनिया की चीज़ों को देखोगे तो सबसे ज़्यादा जो लुभावने वाली बातें रात को शुरू होती है. आणि ह्या जगामध्ये जर पाहिलं तर मोहात टाकणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत ना, रात्री सुरू असतात. हम रात के पुत्र नहीं हैं, हम दिन के पुत्र हैं. आम्ही रात्रीचे पुत्र नाही, आम्ही दिवसाचे पुत्र आहोत. हम दिन के बच्चे हैं, दिन के पुत्र हैं. आम्ही दिवसाचे पुत्र आहोत. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं,
1 पत्रस 5:8 में 1 पेत्र 5:8 मध्ये तुम्हारा विरोधी तुमचा विरोधी शैतान गर्जन करने वाले सिंह के समान है, गर्जना करणाऱ्या सिंहासारखा, और वो खोजता है, आणि तो शोधतो, वो खोजता है शोधतो कि किसको फाड़ खाए, कुणाला फाडू, खोजता है, तो शोधत आहे, सिंह खोजता है तो सिंह शोधतो कि किसको फाड़ खाए। कुणाला फाडून खाऊ। वो आज भी काम करता है, तो आजही शैतान काम करत आहे, हमको फाड़ने का काम करता तो फाडण्याचं कार्य करत आहे। सुनिए, ऐका, बाइबल में ऐसे कुछ लोग हैं बायबल मध्ये असे काही लोक आहेत जिन्होंने सिंह को फाड़ दिया, त्यांनी सिंहालाच फाडलं। लेकिन बाइबल में कुछ ऐसे लोग हैं पण बायबल मध्ये असे काही लोक आहेत सिंह ने उनको फाड़ दिया। सिंहाने त्यांना फाडलं। दाऊद ने सिंह को फाड़ दिया, दाविदाने सिंहाला फाडलं, शमशोन ने सिंह को फाड़ दिया। शमसोनाने सिंहाला फाडलं। अब हमारी बारी है सिंह को फाड़ने की। आता आमची वेळ आहे त्या सिंहाला फाडण्याची। ये समय है, ही वेळ आहे, ये समय है, ही वेळ आहे, ये समय है, ही वेळ आहे। हम शैतान को फाड़ें। आम्ही शैतानाला फाडावं। उसने हमें फाड़ना नहीं चाहिए, शैतानाने आम्हाला फाडू नये, हम उसको फाड़ेंगे। आम्ही त्याला फाडावं। क्या आज आप सिंह को मार सकते हैं? काय तुम्ही आज सिंहाला मारू शकता? दाऊद ने बचपन में मारा, दाविदाने लहानपणीच मारला। शाऊल राजा को कहता है, शाऊल राजाला म्हणतो, ये जो गोलियत है ना, ये कुछ भी मेरे सामने नहीं। हा जो गोलियत आहे ना, माझ्या समोर काहीच नाही। मेरे बचपन में मैंने मेरी भेड़ को लेकर जा रहा था, उसके पीछा करते हुए उसको मैंने फाड़ दिया। मी माझ्या लहानपणी माझ्या मेंढरांना मी घेऊन जात होतो, त्याचा पाठलाग सिंहाने केला, तर मी सिंहाला फाडून टाकलं। उसने बचपन में सीख लिया तब सिंह को फाड़ने का। त्याने लहानपणी शिकलं होतं सिंहाला कसं फाडायचं। शमशोन ने जवानी में फाड़ दिया। शमशोनाने तारुण्यात सिंहाला फाडलं। मैंने बाइबल में कहीं नहीं पढ़ा कि बूढ़े ने सिंह को फाड़ दिया। मी बायबल मध्ये कुठेच वाचलं नाही की म्हाताऱ्याने सिंह फाडला। एक जवान फाड़ दिया, एका तरुणाने सिंहाला फाडलं। और हम जवान हैं साहब। आणि आम्ही आता तरुण आहे। आपके विरुद्ध उठने वाली हर एक गर्जन को शांत कर दें। तुमच्या विरोधात उठणारी प्रत्येक गर्जना तुम्ही शांत करा। शांत नहीं, उसको खत्म कर दें। त्याला संपवा, खत्म कर दें, संपवा, खत्म कर दें, संपवा। नहीं तो शैतान, वो सिंह, दो चीजें हो सकती है, आप उसको मार सकते हैं या वो हमको मार सकता है। दोनच गोष्टी होतील, एक तर तो तुम्हाला मारेल, नाही तर तुम्ही त्याला माराल। ऐसी गर्जन करने वाली चीजें उसको आज फाड़ दे। आणि अशा गर्जना करणाऱ्या गोष्टी आहेत, आज फाडून टाका। कुछ लोग आके आई लव यू बोल के चले जाते हैं। आई लव यू, तुझसे प्यार हो गया, तू मेरा पहला प्यार है। काही लोक ह्या आय लव्ह यूच्या पाठीमागे जातात, तू माझं पहिलं प्रेम आहे। पता नहीं ऐसे कितने लोगों को उसने बोल दिया। माहित नाही किती लोकांना याच्यामध्ये बोललेलं आहे। सावधान रहे, सावधान। ऐसी गर्जन करने वाली जो फेसबुक में आने वाली जो आवाजें हैं, बाकी जो चीजें हैं हमारे मोबाइल्स के अंदर, गर्जन करने वाली चीजें जो हमको उठाती हैं, तू देख, तू देख, तू देख, हमारे शरीर को प्रोत्साहित करती है, आज उसको निकाल कर फाड़ दे। आणि अशा ज्या गोष्टी आहेत ज्या गर्जना करणाऱ्या आहेत, ज्या आम्हाला प्रोत्साहित करतात, तू हे पहा, तू हे पहा, गर्जना करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही आज फाडून टाका। नहीं तो शैतान आपको रोकेगा। नाही तर मग शैतान तुम्हाला हे करेल। परमेश्वर आपको अभिषेक देकर आगे बढ़ाना चाहता है, और शैतान आपका अभिषेक निकाल कर पीछे खींचना चाहता है। देव तुम्हाला अभिषेक करून तुम्हाला पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे, आणि शैतान तुम्हाला मागे खींचत आहे। गर्जन कितने भी करने दो, डरना मत। कितीही गर्जना करू दे, घाबरू नको। लेकिन इसको फाड़ने के लिए आप इसको अकेले नहीं फाड़ सकते। आणि याला फाडण्यासाठी तुम्ही एकटे मारू शकत नाही। आपको मालूम नहीं कि शायद सिंह के अंदर कितनी ताकत होती है। तुम्हाला माहित नाही सिंहामध्ये किती ताकद असते। इसको फाड़ने के लिए आपकी और मेरी ताकत कम पड़ेगी। आणि याला फाडण्यासाठी, मारण्यासाठी तुमची आणि माझी ताकद कमी पडेल। बाइबल कहती है, बायबल सांगतं, शमशोन के ऊपर पवित्र आत्मा उतरा। शमशोनावर पवित्र आत्मा उतरत होता। उतरा है, उतरला, उसी समय आया, त्याच वेळेला, उसी समय आया, त्याच वेळेला। और जब पवित्र आत्मा आया, इसने सिंह को फाड़ दिया। आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा आला, त्या वेळेला त्याने सिंहाला फाडून टाकलं।
पवित्र आत्मा के सामर्थ्य के द्वारा सिंह को फाड़ दिया। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सिंहाला फाडलं. सुनिए, ऐका, सही समय पर पवित्र आत्मा आया। आणि योग्य वेळेला पवित्र आत्मा आला. अगर पवित्र आत्मा नहीं आता जर पवित्र आत्मा आला नसता तो सिंह ने उसको फाड़ दिया। तर सिंहाने त्याला फाडलं असतं. पवित्र आत्मा सही समय पर हमारे जीवन पर आया है। आणि पवित्र आत्मा योग्य वेळेला आमच्या जीवनात आलेला आहे. अगर पवित्र आत्मा आप नहीं पाए हो तो आज प्रार्थना करना कि पवित्र आत्मा से आज मैं भर जाऊं। आणि जर तुम्ही अजून पवित्र आत्मा मिळवलेला नाही तर प्रार्थना करा, पवित्र आत्मा माझ्यामध्ये या. और मेरा परमेश्वर हर एक व्यक्ति को पवित्र आत्मा देता है। आणि माझा परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला पवित्र आत्मा देतो. वो परसेंटेज देखकर पवित्र आत्मा नहीं देता। तो टक्केवारी पाहून पवित्र आत्मा देत नाही. इसको 80 है, इसको 50 है, इसको 100 है, इसको 99 है, ऐसे देखकर पवित्र आत्मा नहीं मिलता। त्याला 80 आहे, त्याला 90 आहे, 100 आहे पाहून देत नाही. सिर्फ यीशु पर विश्वास करने के द्वारा येशूवर विश्वास ठेवण्याच्या वो सामर्थ का आत्मा, तो सामर्थ्याचा आत्मा, बलशाली आत्मा तो बलशाली आत्मा आपको देगा। तुम्हाला देईल. जब जब पवित्र आत्मा शमशोन के ऊपर आता, जेव्हा जेव्हा पवित्र आत्मा शमशोनावर यायचा, महान काम करता। महान कार्य और व्हायचं. जब पवित्र आत्मा चले जाता, ज्यावेळेस पवित्र आत्मा जायचा, इसके महान काम शुरू हो जाते। मग याचे महान कार्य सुरू व्हायचे. क्या करना है? अपने महान काम करना है या परमेश्वर के महान काम करना? तुमचे महान कार्य करायचे की देवाचे महान कार्य करायचे? लेकिन शरीर के जो कर्म है, शरीर की जो बातें हैं, आप और मैं उनके ऊपर राज्य नहीं कर सकते। आणि शरीराचे जे कर्म आहेत त्याच्यावर आम्ही हमारी ताकत से राज्य नहीं कर आमची ताकद नाही, त्याला आम्ही नियंत्रित करू शकू. सकते। उसके लिए पवित्र आत्मा का सामर्थ्य। त्याच्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. पाप से भागने के लिए, पापापासून दूर पळण्यासाठी, बुराई से भागने के लिए वाईटापासून दूर पळण्यासाठी पवित्र आत्मा के सामर्थ्य की जरूरत है। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. और वो चीज यीशु मसीह जानते थे, आणि ती गोष्ट येशू ख्रिस्ताला ठाऊक होती. इसलिए यीशु मसीह ने कहा, म्हणून येशूने म्हटलं, मैं जाता हूं, मला ठाऊक आहे, मैं जाता हूं, मला ठाऊक आहे, मैं जाता हूं, मला मी जातो और तुम्हारे लिए सामर्थ को भेजूंगा। मी जातो आणि तुम्हाला तुमच्यासाठी सामर्थ्य देतो. मुझे मालूम है तुम अकेले नहीं जी सकते। मला ठाऊक आहे तुम्ही एकटे जगू शकत नाही. मुझे मालूम है कि आप लड़ाई अकेले जीत नहीं सकते। मला ठाऊक आहे तुम्ही एकटे जिंकू शकत नाही. आपको पवित्र आत्मा की सामर्थ की जरूरत है। तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. मैं जा रहा हूं, मी जातो, मैं जा रहा हूं, मी जातो, और आपके लिए मेरे ही जैसे मेरे हूबहू मेरे स्वरूप पवित्र आत्मा के सामर्थ को मैं भेजूंगा। आणि मी जातो आणि माझ्या सारखाच हुबेहूब माझ्या सारखाच पवित्र आत्मा मदतगार तुम्हाला पाठवतो. वो आपको जीना सिखाएगा, तो तुम्हाला जगायला शिकवेल, वो आपको भगाना सिखाएगा, तो मला धावायला शिकवेल, भगाना सिखाएगा, पाप से भगाना सिखाएगा, धावायला शिकवेल, पापापासून पळायला शिकवेल, वो सिखाएगा आपको। तो शिकवेल. वो आपके कॉन्शियस में काम करेगा, आणि तुमच्या कॉन्शियस मध्ये काम वो करेल, विवेक में काम करेगा। तो तुमच्या विवेकामध्ये काम करेल. कहां पे रहना है और कहां पे भागना है वो आपको सिखाएगा। आणि कुठे थांबायचे आणि कुठे पळून जायचं शिकवेल. मैं देता हूं तुमको, मैं देता हूं। मी तुम्हाला देतो. यीशु बोल रहे मैं आपको देता हूं। आणि येशू म्हणाला मी तुम्हाला देतो. और हर एक के लिए पवित्र आत्मा उपलब्ध है। आणि प्रत्येकासाठी पवित्र आत्मा उपलब्ध आहे. वो भेदभाव नहीं करता। तो भेदभाव करत नाही. नहीं मैं बहुत पाप में हूं, कल मैंने ऐसी चीजों को देखा, अगर तू पश्चाताप करके यीशु के पास में मुड़ेगा, आज ही तुझे पवित्र आत्मा का अभिषेक मिलेगा। आणि मी खूप पापी आहे, ह्या गोष्टी मी काल पाहिल्या. जर तू ह्या गोष्टीचा पश्चाताप करशील, परत वळशील, तर येशू ख्रिस्त तुला पवित्र आत्म्याने भरेल. सुनिए सुनिए, ऐका सुनिए, ऐका ऐका सुनिए, ऐका सुनिए। जब पवित्र आत्मा आया, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, सुनिए, ऐका, जब पवित्र आत्मा उसके ऊपर उतरा आणि ज्या वेळेस त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला और सिंह धाड़ता हुआ जब उसकी ओर बढ़ रहा है, आणि सिंह गर्जना करत ज्यावेळेस त्याच्याकडे येत आहे, सुनिए, ऐका, जब पवित्र आत्मा उतरा ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, और जब उसने सिंह को देखा, ज्यावेळेस त्याने सिंहाला पाहिलं, उसको मालूम है उसने कैसे सिंह को देखा? आणि त्यांनी कसे सिंहाला पाहिलं?
सुनिए, ऐका, जब उसने सिंह को देखा, ज्यावेळेस त्याने सिंहाला पाहिलं, वचन कहता है वचन सांगतं, न्याय की किताब 14:6 वचन में, आणि शास्त्री 14:6 मध्ये, बकरी का बच्चा जैसा दिखता है ना, गर्जना करने वाला सिंह उसको वैसा दिखाई दिया. आणि मेंढराचं ते शेरडूचं पिल्लू जसं दिसतं तसंच त्याला ते सिंह जब दिसला. पवित्र आत्मा आता है, ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, बड़ी बड़ी चीजें भी छोटी छोटी दिखाई देने लगती मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा छोट्या छोट्या दिसू लागतात. हैं. Amen. आमेन. जब पवित्र आत्मा आया, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, तब सिंह को कैसा दिखता है? आणि सिंहाला कसं पाहायचं आहे, बकरी का बच्चा. आणि त्या बकरीचं कोकरासारखं, बकरा नहीं, बकरी के बच्चे जैसा. बकरीच्या पिल्लासारखं. सुनिए, ऐका, बहुत सारी चीजें आपके सामने आएगी. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर येतील, आपको ऐसा लगेगा कि बहुत बड़ी, इसको मैं पार नहीं कर सकता. आणि याच्यामध्ये मी खूप मोठं आहे, ह्याच्यामध्ये मी काहीच करू शकत नाही, मैं जीत नहीं सकता, मी ह्याच्यात जिंकू शकत मैं नाही, लड़ाई जीत नहीं सकता, मी जिंकू शकत नाही. मैं ये तो बहुत बड़ी चीज है. ही गोष्ट फार मोठी आहे. लेकिन मैं आपको बताना चाहता पण हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपके अंदर पवित्र आत्मा है. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हर एक बात प्रत्येक गोष्ट आपको बकरी के बच्चे की जैसी दिखाई देगी. तुम्हाला त्या शेळीच्या पिल्लासारखे दिसू लागेल, और आप जीत जाएंगे. आणि तुम्ही जिंकाल. सुनिए, ऐका, बकरी के बच्चे जैसा उसने सिंह को फाड़ दिया. आणि त्या बकरीच्या पिल्लासारखं त्यांनी त्याला फाडून टाकलं. यीशु आपको बल देना चाहता है. आज प्रभू येशू तुम्हाला ताकद देऊ इच्छितो. शमशोन के पास में कोई तलवार नहीं था, आणि शमशानाकडे कुठल्याही पद्धतीची तलवार नव्हती, उसके पास में गोफन नहीं थे, त्याच्याकडे गोफन नव्हती, उसने हाथ से फाड़ा. त्याने हाताने फाडलं. शमशोन ने हाथ से फाड़ा. शमशोनाने हाताने सिंह फाडला. मैं आपको एक और एक गहराई की बात बताना चाहता हूँ. अजून एक खोलीतली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अभी आपको हाथ लगाने की भी जरूरत नहीं है. अभी आता तुम्हाला हात सुद्धा लावायची गरज नाही. आपको हाथ भी चलाने की जरूरत नहीं है. आता तुम्हाला हात सुद्धा चालवायची गरज नाही. आपके अंदर खुदा का वचन है. आप वचन बात कीजिए, शेर फाड़ दे. तुमच्याकडे आता आतमध्ये देवाचं वचन आहे. तुम्ही ते देवाचं वचन प्राप्त केलेले लोक आहे. वचन बोलिए. बोला, वचन बोला. वचन दुधारी तलवार है. वचन दोन धारी तलवार आहे. शैतान, शमशोन ने शैतान को घायल नहीं किया. आणि शमशोनाने सैतानाला घायल केलं नाही. शैतान को घायल नहीं किया, सैतानाला घायल केलं नाही, उसको मार दिया. त्याला मारलं. शत्रु को घायल मत करना, आणि शत्रूला फक्त घायल करू नका, उसको मार देना. मारून टाका. कल ये जो मेरे मोबाइल के अंदर कल निकाला तो चलेगा. आणि हे मोबाईल मध्ये जे आहे उद्या काढलं तर चालेल. मेरी प्रियसी का फोन नंबर है, कल निकाला तो चलेगा. आज रात को थोड़ा सा घायल कर रहे हैं उसको. आणि हा नंबर उद्या काढला तर चालेल. घायल किया हुआ जो चीज रहती है ना, बड़ी खतरनाक होती है. आणि घायाळ केलेली जी गोष्ट आहे खूप भयानक असते. अगर वो वापस उठ गया, जर पुन्हा तो उठला, सुनिए, घायल किया हुआ वापस उठेगा जर त्याला घायाळ केला पुन्हा जर उठला, और इससे भी ज्यादा खतरनाक बनेगा. त्याच्याही पेक्षा अधिक भयंकर आहे. इसलिए खत्म कर देना आज ही. म्हणून संपून टाका आजच. ऐसी कौन सी बात है मेरे जीवन के अंदर जो मुझे पाप में डुबाती है? अशी कोणती गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे जी मला पापामध्ये बुडवत आहे, मुझे प्रभु से दूर लेकर जाता है? मला देवापासून दूर घेऊन जात आहे. आपका मोबाइल, तुमचा मोबाईल, उसके अंदर गेम, त्याच्यामधली गेम जो आपके टाइम को खाती है. जो तुमचा वेळ खाते. मैं तो अच्छा गेम देता हूँ, फुटबॉल देखता हूँ, मी फुटबॉल पाहतो, मैं तो क्रिकेट देखता हूँ. मी तर क्रिकेट पाहतो. लेकिन क्रिकेट और फुटबॉल खेलते हुए आपके 4 घंटे 5 घंटे जा रहे हैं. पण ते क्रिकेट आणि फुटबॉल खेळताना आणि त्याच्यामध्ये पाहताना तुमचे 4 तास जातील. मैं तो गंदगी नहीं देख रहा हूँ, मी तर काही घाणेरड्या गोष्टी पाहत मैं नाही. तो अच्छी चीजें खेल रहा हूँ. मी तर चांगलं खेळत आहे. ये भी शैतान का आपको फाड़ने का तरीका है.
पण हा सैतानाचा तुम्हाला फाडण्याची एक पद्धत आहे. क्योंकि आपके पास में खुद का कंट्रोल नहीं है. कारण स्वतःवर नियंत्रण नाही. इन चीजों को आज फेंक दे, आज ह्या अशा गोष्टी फेकून द्या, मार दे, त्याला संपवा. मार दे. नहीं तो दो चीजें होंगी. एक तर दोन गोष्टी होतील. एक तो सिंह आपको फाड़ेगा, एक तर सिंह तुम्हाला फाडेल, या हम सिंह को फाड़ेंगे. नाही तर आम्ही सिंहाला फाडणार. आज कौन किसको फाड़ता है, आज कोण कुणाला फाडावं ये हमारे ऊपर है. आमच्यावर आहे. सिंह की ताकत से भी ज्यादा ताकत आपके पास है. आणि सिंहापेक्षा जास्त ताकद तुमच्यामध्ये आहे. कोई मोह में लाकर आपको गिरा नहीं सकता. आणि कोणीच तुम्हाला खाली पाडू शकत नाही. मोह में आकर्षित कोणीही कोणताही मोह, कोणतंही आकर्षण तुम्हाला पाडू शकत नाही. नहीं गिरा सकता, नाही पाडू शकत, नहीं गिरा सकता, नाही पाडू शकत. क्योंकि आपके अंदर सामर्थ्य है. कारण तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. अगर पुराने नियम में यूसुफ भाग सकता है, हम तो नए नियम के लोग हैं जो पवित्र आत्मा हर समय हमारे साथ में रहता है. आणि जुन्या करारातला योसेफ जर पळू शकतो पापापासून, तर आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. यहोवा का आत्मा हम पर है. परमेश्वराचा हात आमच्यावर आहे. आत्मा, परमेश्वराचा आत्मा आमच्यावर आहे. वो हमारे साथ है. तो आमच्या सोबत आहे. यहोवा का आत्मा उस पर था, आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता, उस पर ऊपर था, त्याच्यावर होता. लेकिन हमारे अंदर है. पण पवित्र आत्मा आता आमच्या मध्ये आहे.